नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर सर्वांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. भारतीय डाक विभागाने म्हणजेच पोस्ट ऑफिसने तब्बल 30,000हून अधिक जागांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, कोणतीही परीक्षा होणार नाही. तुमचे सिलेक्शन थेट 10वीच्या मार्कवर होणार आहे. मग लगेच अर्ज करा. अर्ज कसा करायचा? तुमचे सिलेक्शन थेट 10वीच्या मार्कवर होणार आहे. मग लगेच अर्ज करा. अर्ज कसा करायचा? पगार किती मिळेल? याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला नक्की पूर्ण बघा. आता आपण बघूया पदांचे नाव आणि पगार. या भरतीमध्ये मुख्यत्वे 3 प्रकारची पदे आहेत. पहिली म्हणजे BPM म्हणजेच ब्रांच पोस्ट मास्टर, ज्यांचा पगार साधारणतः 28 ते 29,000 रुपयापर्यंत असेल. दुसरे म्हणजे ABPM असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि तिसरा पद म्हणजे डाक सेवक, यांचा पगार अंदाजे 24,000 रुपयाच्या आसपास सुरू होतो. लक्षात घ्या, ही पूर्ण पदे परमनंट नसली तरी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील येतात आणि दरवर्षी 3% पगार वाढही मिळते. आता बघूया पात्रता आणि वयमर्यादा. मित्रांनो बघा, आता आपण हे कोणासाठी पात्र आहेत आणि यासाठी कोण पात्र असणार हे बघून घेऊया. बघा, शिक्षण म्हणजे तुम्ही फक्त 10वी उत्तीर्ण असाल तरी चालेल. 10वीत गणित आणि इंग्रजी विषय असणे बंधनकारक आहे. वयमर्यादा काय? बघा, तुमचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावे. SC किंवा ST साठी 5 वर्षे आणि OBC साठी 3 वर्ष सवलत देण्यात आली आहे. आता बघा, तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असणे इथे आवश्यक आहे. आता तुमची बघा इतर कौशल्यामध्ये बघा, तुमची मराठी भाषा येणे आवश्यक आहे आणि सायकल चालवता येणे गरजेचे आहे. आता बघा, आपण महाराष्ट्रात जेव्हा फॉर्म भरतो तर तेव्हा ह्याचं साहजिकच आहे, तुम्हाला मराठी इथं बोलता आलं पाहिजे आणि सायकल किंवा गाडी तुम्हाला चालवता आली पाहिजे, कारण पत्र वगैरे वाटपाचं यात काम असणार आहे. आता यात आपण जाणून घेऊया निवड प्रक्रिया नेमकी काय असणार आहे. बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवड कशी होणार. मित्रांनो बघा, ही जी एक्झाम, याच्यात कुठलीच एक्झाम होणार नाही, हे तर तुम्हाला मी पहिलेच सांगितलेलं आहे. यात तुमची निवड कोणतीही लेखी परीक्षाद्वारे होणार नाही. यात तुमची मुलाखतही घेतली जाणार नाही. मित्रांनो बघा, कुठल्याच प्रकारचा इंटरव्ह्यू होणार नाही, परीक्षाही होणार नाही आणि इंटरव्ह्यू होणार नाही. तुम्हाला फक्त 10वीचे जे काही पर्सेंटेज आहे, म्हणजे तुमच्या अर्जात जे काही 10वीच्या टक्क्यानुसार एक मेरिट लिस्ट इथे जाहीर केली जाणार आहे. मित्रांनो, 10वीची एक मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल आणि ज्यांचे जास्त मार्क असेल त्यांना नोकरीची संधी जास्त मिळेल. मित्रांनो बघा, 10वीत तुम्हाला पर्सेंटेज किती आहे हे मला कमेंट बॉक्स करून नक्की सांगा. मी तुम्हाला त्यावर सांगेल की तुमचं इथं यात सिलेक्शन होणार का, किंवा कारण 10वीच्या पर्सेंटेजवरच इथं सिलेक्शन होणार आहे. त्या टक्क्यावरच इथे तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. आता आपण बघून घ्या अर्ज कसा करायचा आणि कधी करायचा. मित्रांनो बघा, अर्ज करण्याची प्रक्रिया हे पूर्णपणे इथे ऑनलाईन असणार आहे. तुम्हाला कॅम्प्युटरवर किंवा नेट कॅफेवर जिथं ऑनलाईन फॉर्म भरतात तिथं जाऊन अर्ज करायचा आहे. बघा, 31 जानेवारी, बघा हे जे रजिस्ट्रेशन आहे 31 जानेवारीपासून सुरू झाले आहे. आजची बघा 31 तारीख जी आहे ही कालचीच होती, म्हणजे कालपासूनच हे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे 31 तारखेपासून. आता अर्ज भरण्याची तारीख हे 2 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. मित्रांनो बघा, 16 फेब्रुवारी जी आहे ही लास्ट तारीख असणार आहे. आता 16 फेब्रुवारी हे लास्ट तारीख असणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरा. जितक्या लवकर तुम्ही फॉर्म भराल तितकं चांगलं असते. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अधिकृत नवीन पोर्टलवर जाऊन आधी नोंदणी करावी लागेल. मित्रांनो बघा, सर्वप्रथम तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर तुमचे सर्कल इथे निवडायचं आहे. जसं की उदाहरणतः महाराष्ट्र सर्कल निवडायचं आहे. निवडून जिल्ह्यानुसार जागा तपासायची आहे की आपल्या जिल्ह्यात, म्हणजे महाराष्ट्र जिल्ह्यात किती जागा अवेलेबल आहे, आणि तिथे तुम्हाला अर्ज वगैरे भरून अर्ज सबमिट करायचा आहे. जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही आपल्या जवळपासच्या जिथं ऑनलाईन फॉर्म भरतात तिथं जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता, तिथे फॉर्म भरू शकता. आता मित्रांनो बघा, वेळ वाया घालू नका, कारण बघा ही जी जागा आहे ही 28,000 पदांसाठी आहे आणि महाराष्ट्रात नेमकी जागा किती आहे यावर सुद्धा अवलंबून असते. म्हणून बघा, लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरा
जेणेकरून तुमचा वेळ इथे वाया जाणार नाही. आणि जर तुम्हाला चांगले मार्क जर असतील तर नक्कीच तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. जर तुम्हाला 10वीत चांगले मार्क असेल तर नक्कीच तुम्ही अर्ज करून घ्या. आणि ही जी माहिती आहे हे आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि अशाच माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपण अशीच माहिती आणत असतो या चॅनलवर. धन्यवाद.